नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज वरणबट्टीची रेसिपी बनवणार आहे. तर मी आता बट्टीचं पीठ भिजवते. ते असं 5 पळी तेल गरम करून घेतलंय मैत्रिणींनो पातेल्यामध्ये, आणि जिरं आणि ओवा तळून सण ते तेल मी इथे टाकलेलं आहे. बट्टीच्या पिठामध्ये जाडसर दळलेलं आहे हे पीठ. असं जाड दळलेलं आहे पीठ. बट्टीचं पीठ कसं दळतात ते तुम्हाला माहितीच असतं गृहिणींना. तर त्याच्यामध्ये मी हे तेल टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकते, थोडेसे तिळचे दाणे टाकणार आहे मी याच्यात. आता थोडेसे तिळचे दाणे टाकले मी याच्यात. आता हे भिजवून घेऊ आपण पीठ. पहिले हे तेल चांगलं कालवून घ्यायचं याच्यात. कमी वाटलं तर आपण टाकणार आहे याच्यात आणखी वरून तेल दुसरं. असं लाडू वळला पाहिजे असं इतकं तेल टाकायचं त्याच्यात. मग ते तेल किती लागू त्याच्यात, असं लाडू वळला पाहिजे असं टाकायचं. अजून आपल्याला एखाद पळी टाकावं लागेल याच्यात. तर एवढ्या प्रमाणात टाकायचं तेल, असं मुटकं किंवा लाडू असं वळून जाईल असं. म्हणजे मग त्या छान खुसखुशीत होतात आणि मऊ पण लागतात आणि टेस्टी बनतात त्या. तर आता आपण याच्यात पाणी टाकून भिजवून घेऊ याला, पिठाला. पोळीच्या पिठासारखं भिजवून घ्यायचं याला. जवळजवळ 8 ते 9 पळ्या तेल लागून गेलं एवढ्या पिठाला. ते ओळखण्याचं तुम्हाला सांगितलं मी, असं लाडू वळला का मग समजून घ्यायचं की तेल बरोबर झालंय असं. तोपर्यंत टाकून द्यायचं जेवढं पीठ असेल त्याच्यात, जेवढं तेल लागलं तेवढं. आता याला 15-20 मिनिटं असं झाकून ठेवायचं. तर रेस्टला ठेवून द्यायचं त्याला थोडस. तशी पोळी लाटून घेतलेली मी, असं वाळवून घ्यायचं. गोळे बनवून घ्यायचे त्याचे. अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे, ठेवून द्यायचे. खाली मी पाणी टाकले 2 तांबे आणि तापले ते पाणी, आणि वरती मी कढई ठेवली होलवाली. आता वाफवायला ठेवतोय आपण तिला. अशा पद्धतीने टाकून दिले आहेत मी. इथे जागा कमी होते म्हणून मी थोड्या छोट्या बनवल्या 2. तर याला झाकून द्यायचं आणि जवळजवळ 20 ते 25 मिनिटं वाफवू द्यायचे त्यांना. गॅस सुरुवातीला फुल राहू द्यायचा, नंतर फुलच राहू द्यायचं त्याला. थोडस नंतर 10 मिनिटं झाल्यावर थोडस मीडियम केलं चालेल.
तर त्यांना वाफवू द्यायचं आता असं. मी तुम्हाला आणखी परफेक्ट टाइम सांगेल किती वेळ लागला शिजायला. बघू शकता मैत्रिणींनो, 20 मिनिटं झालेत. पहिले सुरुवातीला मी 15 मिनिटं फुल लावू दिला गॅस, नंतर 5 मिनिटं मिडियम केला होता. तर 20 मिनिटात अशा शिजल्या आहेत त्या, थोड्याशा फुगून पण आल्या आहेत त्या अशा पद्धतीने बघू शकता. आता यांचे आपण तुकडे करून यांना तळू. तर एवढं पाणी उरलेलं आहे. 2 तांबे फुल टाकले होते मी. आता मी खट्ट मट्ट वरण बनवून घेतलेलं आहे. याची रेसिपी काही टाकत नाही मी, कारण मी आता 4-5 दिवसापूर्वी टाकली होती अशी रेसिपी. आता फक्त बट्ट्यांची रेसिपी दाखवते तुम्हाला, पण तरी मी सांगून देते की याला काय टाकलं मी. जिरं, मोहरी, कढीपत्ता अशी फोडणी देऊन दिली. हिरवी मिरची तळून घेतली, टमाटा तळून घेतला आणि थोडेसे लिंबू सत्वाचे दाणे टाकले मी थोडेसे आंबटपणासाठी, आणि गुळ टाकला एवढा मोठा. गुळ, मीठ असं टाकलेलं आहे. तर फार टेस्ट लागतं असं वरण, खट्ट मिठ्ठ वरण. तर हे बनवून गेलेलं आहे आपलं. तर मी रेसिपी टाकलेली ती पण तुम्ही पाहू शकता. आता 3-4-5 दिवसापूर्वीच टाकलेली खट्ट मिठ्ठ वरण असं, ती पाहू शकता तुम्ही. असे 4-4 तुकडे करून घ्यायचे. असे 4 तुकडे करून घ्यायचे एका बट्टीचे. असं तेल तापलंय. आता हे बट्टा टाकते मी त्याच्यात. असं अलट पलट करून असं तळून घ्यायचं मैत्रिणींनी. छान खरपूस तळून घ्यायच्या, पाहू शकता. असे छान लेयर आले त्यांना. अशा पद्धतीने सगळ्या तळून घ्यायच्या. सोबत या मिरच्या आपण तळतो मैत्रिणींनो. असं पोट चिरून घेतलंय मी अशा पद्धतीने. मीठ भरून दिलंय छान, मीठ लावून दिलंय जास्त प्रमाणात, थोड्या प्रमाणात हळद आणि मीठ लावलेलं आहे. तेल टाकले पातेल्यात. यांना आपण गॅसवर ठेवूया आणि मंद आचेवर तळून घेऊ त्यांना. थोडस पाण्याचा छप्पा लावून मारून द्यायचा. बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तळून घेतलंय मी ते. मिरच्या पण अशा पद्धतीने तळून घ्यायच्या छान. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी ताट बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने या बट्ट्या बनवल्या आहेत मी. छान लेअर सुटलेले आहेत आणि मस्त लुसलुशीत आहे मध्ये, आणि वरून छान खरपूस झालेले आहे. बघू शकता. मी तोडून दाखवते तुम्हाला थोडीशी. छान रवेदार चुरा बनतोय त्याचा. तर असे छोटे छोटे तुकडे बनवायचे, वरण मध्ये टाकायचे. सोबत मिरच्या बनवल्या तळलेल्या, वरण, आणि असं चमच्याने छान खायचं. खूप मजा येते खायला. अशा पद्धतीने तुम्ही बनवा.
छान बनतात अशा पद्धतीने या बट्ट्या. तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी बनवत असते रेसिपीज चांगल्या चांगल्या. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इथं आपला व्हिडिओ समाप्त झालाय. थँक यू.